Okay, now let us start today's topic, that is the atomic mass of an atom. Okay, atomic mass of an atom बद्दल आपण सुरू करूया. ओके, कालच्या तासामध्ये आपण बघितलं होतं की हायड्रोजन हा रेफरन्स ॲटम घेतला होता आणि हायड्रोजन हा रेफरन्स ॲटम घेऊन आपण त्याचं ॲटॉमिक मास बद्दल बोललो होतो. ओके, नाव लेट अस सी हाऊ टू एक्सप्रेस द रिलेटिव्ह मास ऑफ अ नायट्रोजन ॲटम हॅव्हिंग accepted the relative atomic mass of hydrogen as 1. ओके, आता नायट्रोजनचं मास कसं शोधलं जातं, ही जी काही रिलेटिव्ह मास थिअरी जी आहे याच्यावरून जर हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1 आहे असं जर आपण कन्सिडर केलं तर त्या ठिकाणी नायट्रोजन ॲटमचं मास कशा पद्धतीने कन्सिडर केलं जातं. मास ऑफ वन नायट्रोजन ॲटम इज 14 टाइम्स दॅट ऑफ हायड्रोजन ॲटम. नायट्रोजन ॲटमचं जे काय मास आहे ते हायड्रोजन ॲटमच्या 14 पट आहे. म्हणजे हायड्रोजन ॲटमचं मास जर का 1 युनिट जर असेल तर नायट्रोजनचं जे काय ॲटॉमिक मास आहे ते 14 युनिट आहे. ओके, देअरफॉर द रिलेटिव्ह मास ऑफ अ नायट्रोजन ॲटम इज 14. म्हणजे आता परत एकदा हायड्रोजनचं ॲटॉमिक मास 1 आहे कशावरून, तर हायड्रोजनच्या न्यूक्लियसमध्ये फक्त एक प्रोटॉन आहे. एक प्रोटॉन आहे म्हणून त्याचं मास 1 आहे. ओके, जी रिलेटिव्ह कन्सेप्ट थेअरी त्या ठिकाणी जी मांडलेली आहे, रिलेटिव्ह मास थेअरी जी मांडलेली आहे त्याच्यामध्ये हायड्रोजनच्या न्यूक्लियसमध्ये एक प्रोटॉन आहे म्हणून त्याचं मास 1. तसं मग नायट्रोजनच्या न्यूक्लियसमध्ये किती प्रोटॉन आणि किती न्यूट्रॉन आहे, तर प्रोटॉन आहेत 7 आणि न्यूट्रॉन आहेत 7. मग या दोन्हींची बेरीज, जसं हायड्रोजनच्या न्यूक्लियसमध्ये फक्त एक प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन 0, म्हणजे यांची बेरीज किती झाली, 1 + 0 = 1, म्हणून हायड्रोजनचं ॲटॉमिक मास आहे 1. तसं नायट्रोजनचं किती आहे, मग असे जर कंपॅरिझन जर केली आपण तर नायट्रोजनच्या ॲटमच्या जो न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये आहेत 7 प्रोटॉन प्लस 7 न्यूट्रॉन, बरोबर 7 आणि 7 14. त्याच्यामुळं ॲटमचं नायट्रोजन ॲटमचं जे ॲटॉमिक मास आहे ते आहे 14. दिस इज हाऊ द रिलेटिव्ह ॲटॉमिक मासेस ऑफ व्हेरियस एलिमेंट्स वेअर डिटरमाइन. या पद्धतीने बाकी एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस शोधले गेले. ऑन दिस स्केल द रिलेटिव्ह ॲटॉमिक मासेस ऑफ मेनी एलिमेंट्स केम आउट टू बी फ्रॅक्शनल. ओके, तर या पद्धतीने त्याचे बरेचसे ॲटॉमिक मासेस जे ते फ्रॅक्शनमध्ये यायला लागले. देअरफॉर इन द कोर्स ऑफ टाइम सम अदर ॲटम्स वेअर चोजन ॲज अ रेफरन्स ॲटम. फायनली इन 1961 द कार्बन ॲटम वॉज सिलेक्टेड ॲज द रेफरन्स ॲटम. सगळ्यात पहिला हायड्रोजन ॲटम रेफरन्स ॲटम घेतला होता, पण त्या कंपॅरिझनमध्ये जर बघितले तर ॲटॉमिक मासेस आहेत ते फ्रॅक्शनमध्ये यायला लागले काही एलिमेंटचे. मग ते ओव्हरकम करण्यासाठी तर काय करता येईल, तर मग त्या ठिकाणी दुसरं विचार केला की आणखी दुसरा एखादा ॲटम रिलेटिव्ह ॲटम म्हणून रेफरन्स ॲटम म्हणून घेता येईल का. तर मग नंतर कार्बन हा 1961 मध्ये तर कार्बन ॲटम वॉज सिलेक्टेड ॲज द रेफरन्स ॲटम. इन दिस स्केल द रिलेटिव्ह मास ऑफ अ कार्बन ॲटम वॉज ॲक्सेप्टेड ॲज 12. कार्बनचं रिलेटिव्ह मास 12 आहे असं कन्सिडर केलं. The relative atomic mass of one hydrogen atom compared to the carbon atom becomes 12 into 1 divided by 12, that is 1. The mass of one proton and of one neutron on the scale of relative atomic masses is approximately 1. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं सारखंच आहे, त्याचं दोन्हीचं ॲटॉमिक मास हे 1 आहे असं कन्सिडर केलं गेलं. म्हणजे या पद्धतीने ॲटॉमिक मासेस जे किंवा एखाद्या ॲटमचं मास जे आपण साईज बघितली त्यानंतर ॲटमचं मास बघितलं, तर ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक साईज ही अशा पद्धतीने मोजली जाते. अलग लक्षात, ॲटॉमिक साईज ही ॲटॉमिक रेडियसवरून मोजली जाते. ती ॲटॉमिक रेडियस म्हणजे न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट ऑर्बिट याच्यामध्ये असलेलं डिस्टन्स, जी खूप सूक्ष्म आहे, खूप लहान आहे, जी नॅनोमीटरमध्ये मोजलं जातं. जेवढं ऑर्बिट जास्त तेवढी ॲटॉमिक साईज जास्त, ऑर्बिट कमी ॲटॉमिक साईज कमी. जर ऑर्बिटची संख्या जर सारखी असेल तर ज्या ॲटमच्या ऑर्बिटमध्ये कमी इलेक्ट्रॉन असतील त्याची साईज जास्त, ज्याच्या ऑर्बिटमध्ये जास्त इलेक्ट्रॉन असतील त्याची साईज कमी. ॲटॉमिक मास मोजत असताना त्या ठिकाणी रिलेटिव्ह मास थेअरी जी आहे ती वापरली गेलेली आहे. त्याच्यामध्ये रेफरन्स ॲटम आधी हायड्रोजन घेतलेला होता. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1 आहे कारण की त्याच्या न्यूक्लियसमध्ये फक्त 1 प्रोटॉन आणि 0 न्यूट्रॉन आहेत. मग 1 + 0 = 1 म्हणून त्याचं ॲटॉमिक मास 1 असं कन्सिडर केलं हायड्रोजनचं. आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये मग दुसऱ्या ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये किती प्रोटॉन आणि किती न्यूट्रॉन आहेत यांची बेरीज म्हणजे त्याचं ॲटॉमिक मास कन्सिडर केलं गेलं, बरोबर. आता याच्यानंतर ते असं व्हायला लागलं काही एलिमेंटचं फ्रॅक्शनमध्ये यायला लागले, त्याच्यामुळं कार्बन जो आहे तो
त्या ठिकाणी रेफरन्स ॲटम कन्सिडर केला गेला आणि त्याच्यावरून मग इतर एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस जे आहेत ते इतर एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस शोधले गेले. ओके, नाव इथं बघा, द रिलेटिव्ह ॲटॉमिक मास ऑफ सम एलिमेंट्स इन द चार्ट बिलो आर गिवन. यू हॅव टू फाइंड द रिलेटिव्ह ॲटॉमिक मासेस ऑफ द ऑदर्स. इथं काही एलिमेंटचे रिलेटिव्ह ॲटॉमिक मासेस दिलेले आहेत. तुम्हाला हे जे काही ब्लँक स्पेसेस दिलेले आहेत तुम्हाला यांचे रिलेटिव्ह ॲटॉमिक मासेस काय करायचे तुम्हाला शोधायचे. हे तुमच्या रिसर्चसाठीचा जो क्वेश्चन आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. ते सोडवा आणि तुमचं जे बुक आहे त्या बुकमध्येच फिल करा, इथंच भरून टाका ते काय असतील ते शोधून. ओके, नाव लेट अस मूव ऑन द नेक्स्ट टॉपिक. टुडे वी हॅव हायली ॲक्युरेट मेथड फॉर मेजरिंग द मास ऑफ ॲन ॲटम डायरेक्टली. Hence, instead of relative mass, unified mass has now been accepted as the unit of atomic mass. It is called Dalton. आता हे काय, आज आपल्याकडं अशा काही मेथड आहेत की ज्या ॲक्युरेट ॲटॉमिक मास आपल्याला मोजता येतं. अशा आपल्याकडे मेथड आहेत. त्या मेथडच्या द्वारे डायरेक्टली आपण ॲटॉमिक मास मेजर करू शकतो. पूर्वी जे ॲटॉमिक मास म्हणजे आपण जे काही हायड्रोजनच्या कम्पॅरिझनमध्ये वगैरे जे बघितलं तर त्या मासचं जे युनिट असायचं ते युनिट काय असायचं, AMU असं युनिट दिलं असायचं. त्याला डायरेक्ट ॲटॉमिक मास युनिट असं म्हटलं जायचं. ॲटॉमिक मास युनिट म्हणजे कसं आहे, थोडक्यामध्ये जर सांगायचं जर म्हटलं तर आपण काही एखादी वस्तू जर का मोजायची म्हणलं किंवा घ्यायची जर म्हणलं तर आपण काय करतो, 1 किलोग्राम द्या, 1 किलो द्या, 2 किलो द्या, किंवा 50 ग्राम द्या. म्हणजे ग्राममध्ये किलोमध्ये आपण असं मोजतो. तसं मग हे ॲटॉमिक मासचं वजन मोजायचं कशामध्ये, आता ग्राम आणि किलोग्राम त्यासाठी खूप मोठं युनिट झालं. बट छोटं युनिट वापरायचं म्हणजे नेमकं कसं वापरायचं, बरोबर. त्याला काय युनिट द्यायचं तर यांनी युनिटच त्याचं ठेवलं ॲटॉमिक मास युनिट, AMU, बरोबर. तर मग ते आता सध्याच्याला हेन्स इन्स्टेड ऑफ रिलेटिव्ह मास म्हणजे रिलेटिव्ह मास थिअरी आपण सध्या वापरत नाही आहेत. ओके, सो युनिफाईड मास हॅज नाव बीन ॲक्सेप्टेड ॲज द युनिट ऑफ ॲटॉमिक मास. युनिफाईड ॲटॉमिक मास जे आहे, युनिफाईड मास हे सध्याच्याला युनिट म्हणून वापरलं जातं. इट इज कॉल्ड ॲज अ डाल्टन अँड इट सिम्बॉल इज U. त्याचं सिम्बॉल आहे स्मॉल u. एक डाल्टन म्हणजे किती तर 1.66053904 इंटू 10⁻⁻27 किलोग्राम. ओके, इट इज द मास ऑफ 1 प्रोटॉन अँड 1 न्यूट्रॉन. हे एक प्रोटॉन किंवा एक न्यूट्रॉनचं मास आहे. ओके, की जे आता ॲक्युरेट मेथडने किलोग्राममध्ये सांगितलेले ते खूप कमी आहे बघा. 10⁻⁻27 आहे, 10⁻⁻27 घात. ओके, इतकं कमी आहे. सो दिस इज ऑल अबाउट द ॲटॉमिक साईज अँड ॲटॉमिक मास. ओके, नाव लेट अस सी केमिकल सिम्बॉल्स ऑफ एलिमेंट्स. ह्या एलिमेंटचे केमिकल सिम्बॉल कशा पद्धतीने त्या ठिकाणी देण्यात आले. हाऊ इज ॲन एलिमेंट रिप्रेझेंटेड इन केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये जे एलिमेंट आहेत हे एलिमेंट कशा पद्धतीने रिप्रेझेंट केले जातात. एलिमेंट्स आर रिप्रेझेंटेड बाय युझिंग देअर सिम्बॉल. सिम्बॉलच्या सहाय्याने ते रिप्रेझेंट केले जातात. राईट डाऊन द सिम्बॉल्स ऑफ द एलिमेंट्स यू नो. तुम्हाला जे एलिमेंट माहिती असतील त्या एलिमेंटचे तुम्हाला सिम्बॉल लिहायचे. जस्ट तुम्ही याच्या आधीचं जर टेबल जरी बघितलं तर त्याच्यामध्ये बरेचसे जे काही एलिमेंट वगैरे दिलेले आहेत, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, याचे जे सिम्बॉल तुम्हाला माहिती आहेत याच्यापैकी, तर त्याचे सिम्बॉल तुम्ही जे आपण आत्तापर्यंत तुम्ही जे शिकलाय तर त्याचे जे सिम्बॉल जे तुम्हाला माहिती आहेत ते सिम्बॉल तुम्ही त्या ठिकाणी लिहायचे. राईट डाऊन द सिम्बॉल्स फॉर द फॉलोइंग एलिमेंट्स. हे जे काही इथं एलिमेंट दिलेले आहेत यांचे सिम्बॉल आता तुम्ही शोधा. काय अँटीमनीचं सिम्बॉल काय आहे, आयर्नचं सिम्बॉल काय आहे, गोल्डचं काय आहे, सिल्वरचं काय आहे, मर्क्युरी काय आहे, लीड काय आहे, सोडियम काय आहे, ह्यांचे सुद्धा सिम्बॉल तुम्हाला काय करायचे तर शोधायचे. ज्यांचे माहिती त्यांचे लिहा, ज्यांचे नाही माहिती त्यांचे सिम्बॉल शोधा. तुम्हाला खूप इंटरेस्टिंग गोष्टी याच्यामधून तुमच्यासमोर येतील की हे असे सिम्बॉल याला का पडलेले आहेत किंवा असे सिम्बॉल याचे का आहेत, हे त्याचं कुठलं नाव आहे, कुठल्या भाषेतलं ते नाव होतं. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूया. सो डाल्टन यूज सर्टन साइन टू रिप्रेझेंट एलिमेंट्स. फॉर एक्झाम्पल दिस साइन दॅट इज अ सर्कल अँड 1 डॉट इन बिटवीन दॅट सर्कल फॉर हायड्रोजन, अ सर्कल अँड अ C फॉर कॉपर. ओके, सो सगळ्यात सुरुवातीला डाल्टनने हे सिम्बॉल देण्याची पद्धत सुरू केली होती. तर त्यांनी एक सिम्बॉल त्याला देत असताना काही साईन जे काही चिन्हांचा वापर केला होता. जसे की हायड्रोजनला एक सर्कल आणि मध्ये एक डॉट,
तर त्याचं काहीतरी त्याच्या पाठीमागची त्याचं थेरी असेल की असं याला सिम्बॉल द्यायचं, आणि त्या पद्धतीने त्याने ते सिम्बॉल दिलं होतं. कॉपरसाठी एक सर्कल आणि मध्ये सी, हे कॉपरला सिम्बॉल दिलं होतं. पण जसजसे भरपूर एलिमेंट सापडायला लागले तसतसे प्रत्येक सिम्बॉल लक्षात ठेवणं फारसं काही सोपं राहिलं नाही. सारखं अशा प्रकारचे जर सिम्बॉल जर का आपण जर का त्या ठिकाणी जर देत गेलो तर ते लक्षात ठेवणं अवघड व्हायला लागलं. कारण की त्याच्या पाठीमागं काय लॉजिक आहे ते त्यांनी एक लॉजिक लावलेलं आहे, ते प्रत्येकाच्या ते लॉजिक लक्षात राहील असं नाही होत. ओके, सो टुडे वी यूज द सिम्बॉल्स डिटरमाइंड बाय IUPAC. तर असं डाल्टनची वगैरे पद्धत नाही, आपण IUPACने जे काही सिम्बॉल सांगितलेले आहेत ते आपण त्या ठिकाणी वापरतो. आणि ही पद्धत जी आहे ती IUPAC, दॅट इज इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, यांनी ती पद्धत मान्य केलेली आहे सिम्बॉलची. जी बर्झेलियस नावाचा जो सायंटिस्ट आहे त्याची ती मेथड आहे. दीज आर ऑफिशियल नेम्स अँड सिम्बॉल्स अँड आर यूज्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड. द करंट मेथड ऑफ चूजिंग केमिकल सिम्बॉल इज बेस्ड ऑन द मेथड इन्व्हेंटेड बाय बर्झेलियस. बर्झेलियसची ही मेथड आहे. काय मेथड आहे? अकॉर्डिंग टू दिस मेथड द सिम्बॉल ऑफ अन एलिमेंट इज आयदर द फर्स्ट लेटर or the first and the second or any other specific letter in its name. ओके, हे लॉजिक थोडंसं सोपं आहे. जसं की आता हे असे तुम्ही सिम्बॉल बघा, तुम्ही जर इंटरनेटवरती जर का याच्याबद्दल जर सर्च केलं तर तुमच्या असं याच्यापेक्षा अजूनही इंटरेस्टिंग सिम्बॉल तुम्हाला दिसतील. पण ते लक्षात ठेवणं तितकंसं सोपं नाही आहे. त्याच्या पाठीमागचं लॉजिक काय आहे हे प्रत्येक वेळेस त्या रेफरन्सनुसार ते बदलत जाईल, कुणाला वेगळं वाटतं. आता इथे हे जर सिम्बॉल जर बघितलं तर मला असं वाटतं की याच्या पाठीमागचं लॉजिक काय असणार आहे की ॲटममध्ये फक्त एकच प्रोटॉन आहे म्हणून कदाचित हे असं सिम्बॉल दिलेलं असावं हे आता वाटतंय. पण डाल्टनला त्यावेळेस डाल्टनने जेव्हा तिची थिअरी मांडली होती त्यावेळेस तो तर म्हणत होता की नुसतं ॲटमच आहे, त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. तर म्हणजे त्याचं लॉजिक त्याच्या पाठीमागं काय होतं हे आपल्याला माहीत नाही. तसं प्रत्येकजण वेगवेगळं लॉजिक लावलं, त्याच्यामुळे हे लक्षात राहणं तितकंसं सोपं नाही. तर बर्झेलियसची जी मेथड होती सरळ सिम्बॉल काय तर कुठल्याही एलिमेंटचं जे नाव आहे त्या नावाचं पहिलं लेटर, जसं की हायड्रोजनचं पहिलं लेटर आहे H, त्याचा सिम्बॉल H, हायड्रोजनचा सिम्बॉल H. पहिलं लेटर किंवा दुसरं लेटर, जसं की फॉर एक्झाम्पल हेलियमचं पहिलं लेटरसुद्धा Hच आहे. मग हायड्रोजनचं H, हेलियमचं H, तर H आणि त्याच्या पुढचं लेटर घ्या HE, हेलियम. ओके हां, पहिलं आणि दुसरं लेटरही जर दोन्हीचं जर सारखं आलं, समजा कॅल्शियम आणि कॅडमियम, कॅल्शियमचं CA आणि कॅडमियमचं पण CA, मग त्याच्या पुढचं किंवा कुठलं एखादं प्रॉमिनंट एखादं लेटर जे त्यातलं वापरायचं. म्हणजे कॅल्शियमचं झालं CA आणि कॅडमियमचं झालं CD. ओके, तर इतकी ही सोपी पद्धत आहे नावाची. कुणाची ही पद्धत कुणी सांगितलेली आहे? बर्झेलियसने. आणि डाल्टन नाही, बर्झेलियस. ही सिस्टीम, ही पद्धत जी आहे ही बर्झेलियसची. डाल्टनने हे असे सिम्बॉल दिले होते की जे सिम्बॉल लक्षात राहणं शक्य नव्हतं आणि खूप मोठे एलिमेंट सापडल्याच्या नंतर तर नव्हतं बरोबर. त्याच्यामुळं त्यांनी जी पद्धत शोधलेली होती ती नंतर मान्य झाली नाही. आता IUPACने जे मान्य केलेली इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री यांची ही अधिकृत मान्य पद्धत आहे, ती सगळ्या जगामध्ये वापरली जाते. आणि ही पद्धत कुणाची आहे तर बर्झेलियसची. बर्झेलियसच्या पद्धतीनुसार सिम्बॉल देण्यासाठी पहिलं लेटर, नावाचं पहिलं अक्षर किंवा पहिलं आणि दुसरं किंवा कुठलंही एखादं दुसरं अक्षर हे त्या ठिकाणी सिम्बॉल म्हणून वापरलं जातं. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही एलिमेंटचे सिम्बॉल जे आहेत ते सिम्बॉल तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. ओके, नाव मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. आता हे एलिमेंटचे मॉलिक्यूल आणि कंपाऊंडचे मॉलिक्यूल. ओके, atoms of some elements such as helium, neon have independent existence. काही एलिमेंट जे असतात ते स्वतंत्र राहतात, ते दुसऱ्या म्हणजे त्यांच्या ॲटमसोबत सुद्धा ते त्यांचे जे अणू असतात त्यांच्यासोबत सुद्धा ते पेअर होत नाही. ओके, atoms of some elements such as helium, neon have a independent existence. It means that these elements are in a monoatomic molecular state. हे जे एलिमेंट असतात हे मोनो ॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेटमध्ये असतात. म्हणजे हेलियम हा He एकच ॲटम तुम्हाला त्याचा त्या ठिकाणी अस्तित्वात असेल, तो कोणासोबतही कंबाईन होणार नाही. समटाईम्स 2 or more atoms of an element combine to form a molecules of that element. बऱ्याच वेळेस 2 किंवा 2पेक्षा जास्त ॲटम एकत्र येत असेल ते त्यांचे मॉलिक्यूल तयार करतात. जसं की वॉटर H2O, हायड्रोजनचे 2 मॉलिक्यूल आणि ऑक्सिजनचा 1 मॉलिक्यूल एकत्र येतो आणि H2O हा मॉलिक्यूल तयार झाला. किंवा ऑक्सिजन नुसता
ॲटम ओ असा राहत नाही, तर 2 ऑक्सिजनचे ॲटम पेअर होतात आणि O2 असं मॉलिक्यूल त्यांचा तयार होतो. सच एलिमेंट्स आर इन अ पॉलीॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट. हे पॉलीॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट आहे. फॉर एक्झाम्पल द एलिमेंट ऑक्सिजन, नायट्रोजन आर इन डायॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट, O2 N2. हे डायॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट आहे. म्हणजे हे नुसतं सिंगली O किंवा N असं नसतं, O2 आणि N2 असतं. When atoms of different elements combine with each other, the molecules of compounds are formed. In other words, compounds are formed by chemical attraction between the different element. Molecule कधी तयार होतील? आता हा या ठिकाणी ऑक्सिजनचा हे डायॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट आहे. ओके, ज्यावेळेस 2 ॲटम जे असतात त्यांच्यामध्ये केमिकल अट्रॅक्शन असतं, त्यावेळेस ते इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतात किंवा इलेक्ट्रॉन शेअरिंगमध्ये ठेवतात आणि त्यांच्यापासून मॉलिक्यूल तयार होतात. ओके, मग हे मॉलिक्यूल कसे तयार होतात? मग ते मॉलिक्यूल तयार झाल्यानंतर त्यांचं मॉलिक्युलर मास, आपण ॲटॉमिक मासबद्दल बघितलं, आपल्याला आता मॉलिक्युलर मासबद्दल आहे. मॉलिक्यूलचं मास कसं फाइंड आउट करायचं त्याच्याबद्दल आपण उद्याच्या तासामध्ये डिस्कस करू. ठीक आहे, ओके.